टाईम मॅनेजमेंट शिकायचं तुम्हाला. टाईम कसं मॅनेजमेंट क्लिअर. बघा जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत त्यांचे टाईम ब्लॉक केले जातात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे विचार केला पाहिजे की तुमचा वेकअप टाईम काय आहे. काय वेकअप टाईम हा टायमिंग किती वाजता आहे. त्यानंतर तुम्हाला बाकीचं फ्रेश होण्यासाठी, त्यानंतर तुमचं ब्रश आंघोळ वगैरे सगळं करण्यासाठी तुम्हाला ओव्हरऑल किती टाईम जातो आहे. म्हणजे समजा तुम्ही उठले कितीला, असं समजा 6 AM ला उठले, त्यानंतर तुम्ही फ्रेश किती वाजेपर्यंत होत आहेत. ऑलमोस्ट 6:30 किंवा 7 AM का 10 AM. नाही तर उठल्या उठल्याच 1.5 तास मोबाईलच घेतला आहे. व्हायला मग बायको म्हणते उठा 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 उठा. तवा साहेब जहागीरदार 10 वाजता आंघोळीला गेलेत. असे लई भागीरदार आहेत इथं. जे सगळे कर्जबाजारी आहेत ना ते सगळे त्यांचं शेड्यूल असंच असणार. सकाळीच मोबाईल उठून बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जातात ते. सकाळी तुम्ही किती उठतात टायमिंग लिहा. प्रोडक्टिव्हिटी जर काढायची असेल तर गरिबीचं खानदान ब्रेक करायचं असेल ना, ह्या पॅटर्नला चेंज करावं लागेल. ज्यांना फार महान कामं करायचे असतात ना, हजारो लाखो लोकांचे संसार मॅनेज करायचे असतात ना, चला त्याचा 1 मिनिट सुद्धा वेस्ट नाही झाला पाहिजे जिंदगी. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कितीला उठतात हे टायमिंग. तुम्ही आता काय करा, 3 दिवस 4 दिवस ऑब्झर्व करा. एक पेन डायरेक्ट पेन घ्या, किती सकाळचा टायमिंग उठण्याचा टाका. त्यानंतर उठल्या उठल्यास तुम्ही फ्रेश होईपर्यंत हातात चहा आंघोळ करेपर्यंत तुमचा किती टायमिंग होतोय. दुसरा पाठ. त्यानंतर तुम्ही नाश्ता वगैरे करून घराच्या बाहेर किती वाजता पडतात. बरं, घराच्या बाहेर पडण्यानंतर तुम्ही ॲक्च्युली जो तुमचा बिझनेसमध्ये वेळ जातो त्याच्यात ॲक्च्युली बिझनेसमध्ये इनपुट किती तासाचं होते हे लिहावं लागेल. त्यानंतर तुमचं खायला, नाश्त्याला आणि जेवायला किती टाईम जातो हे लिहावं लागेल. 1.5-2 तास. सकाळचे किती तास, झोपायचे किती तास झोपतात तुम्ही, 6-7 तास. त्यानंतर तुम्ही फोनवर किती बोलतात. आणि फोनवर बोलतात तर प्रोडक्टिव्ह बिझनेस रिलेटेड बोलतात की नातेवाईक मित्रसंग गप्पा आणतात ते पण लिहा. किती तास तुम्ही फोनवर बोलताय. त्यानंतर दुसरा पाठ. तुम्ही सोशल मीडियावर तुमचा स्क्रीन टाईम काय. फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा, यूट्यूब, स्टेटस, व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टीचा तुमचा टायमिंग काय हे लिहून काढलं पाहिजे. 24 तास येतं. 24 तासाचे कप्पे काढा. त्यात पोरासंग खेळतात किती वेळ, बाईसोबत किती गप्पा मारतात, कुठल्या मालिका कुठल्या पिक्चर पाहतात त्याच्यात किती वेळ आहे. आणि सगळ्या ओव्हरऑल वेळेनंतर तुम्ही हेच चेक करा की कुठला वेळ आहे की ज्या वेळेमध्ये माझा जी वाया जातोय त्याच्यात माझ्या स्वप्नाला काहीच फायदा होत नाही. ते सगळे कामं हळूहळू बाजूला करा. येते का लक्षात. माझं शेड्यूल असं केलं तुम्ही, माझ्या शेड्यूलला मी असं प्लॅन केलं आहे. ॲक्च्युली मला माझ्या बिझनेससाठी 10-12 तास काम करायचे आणि त्यात मला विचार पण करायचा आहे. किती लोकांना असं वाटतं सोशल मीडिया फार डिस्टर्ब करू राहिले आजकाल. सोशल मीडिया नाही चालू राहिले आपल्याला. आपण किती लोकांना असं वाटतं 1-1 मिनिटाला मोबाईल पाहूशी वाटतो. असं व्हॉट्सअप आलं का काही वाटतंय ना. हे मान अशा वाकड्या होत्यात. याला कॅन्सर होत असतो टिश्यूला. लवकरात लवकर याच्यातून वाचा, सुटा लवकर. फार घातक आहे पण या गोष्टी. तर टाईम मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या लोकांसोबत बसा. तुम्ही तुमचं डायरी पेन घ्या. उठायचा टाईम, झोपायचा टाईम लिहा आणि त्याच्यामध्ये कुठल्या टायमिंगमध्ये किती वेळ कुठं गेलाय. आणि मग ॲक्च्युली तुम्हाला कळेल की बिझनेससाठी किती वेळ वाया घालताय. आणि सगळ्या क्रिया करत असताना ॲक्च्युली तुमच्या माइंडमध्ये काय विचार चाललेत हे पण चेक करा. निगेटिव्ह किती आहेत, पॉझिटिव्ह किती आहेत, ब्लेमिंगमध्ये किती आहेत. मन म्हणतं जॉबवर जाऊ का, मन म्हणतं बिझनेस करू का, दुसरं मन म्हणतं होत पण नाही, तिसरं मन म्हणतं कोणी काम पण नाही करत, चौथं मन म्हणतं असं. हे सगळं भांडार आहे ना, या भांडारला पेपरवर आणण्याचा प्रयत्न करा. क्लिअर होईल. टाईम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी येण्याची इन्क्रीज होईल. किती लोकांना असं वाटतंय खरंच फालतू टाईम लय वाया जातोय, पेन पेपरने लिहिलं तर कळून जाईल. एक लक्षात ठेवा, मोबाईलवरती व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब सगळं आहे. जर तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळापेक्षा मोबाईल पाहायचा नाही. 2-2 तासाला पहा, ठेवून टाका. त्रास होईल 2-4 दिवस, 10-12 दिवस, पण लय धिंगाणा होईल. ते सोशल मीडियाचे आयकॉन जे फ्रंट स्क्रीनला आहेत ना त्यांना एका डबड्यात ठेवा ना, आत टाकून टाका. सकाळी पाहायचं एकदा नाश्ता बिठा झाल्यावर, नंतर दुपारी 10-11 वाजता पाहायचं, नंतर 2-3 वाजता पाहायचं, नंतर संध्याकाळी पाहायचं. व्हॉट्सअप, सोशल मीडिया म्हणजे त्या वेळेला ते येणारे थॉट लोक शेअर करतात, स्टोऱ्या स्वरूपात ठेवतात. फिलिंग एक्सायटेड, फिलिंग गिल्टी, फिलिंग झिंगाट, काय कुठं आणि सगळीकडे अपलोड करतात. सगळे अकाउंट आहेत सोशल मीडियाच्या यांच्याकडे सगळे. एक झालं की एक कुठं कोणी काय पाठवलंय, कोणी भेटतंय काय, कोणी हाय म्हणतंय काय मला, कोणी आय लव्ह यू म्हणतंय काय मला. चेक सगळीकडे चेक असतं. चेक करा. कमीत कमी ॲव्हरेज 4-5 तास सोशल मीडियावर वेळ वाया घालून राहिल्यात. किती लोकांना माहिती आहे गोष्टी. ज्याला घालायची त्याने घाला.